थंडीच्या दिवसात वेट ट्रेनिंग करत असाल तर पुढील काही गोष्टींवरती लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही. पहिलं तर सुरुवातीचे 3 ते 4 सेट अजिबात हेवी व्यायाम करू नका, तुम्हाला जात असेल तरी. कारण रक्तप्रवाह आपला तेवढा सुरळीत व्हायला थंडीत वेळ लागतो. ब्रेनला सुद्धा त्रास होऊ शकतो अचानक जर ब्लड प्रेशर शूट झालं तर. आणि सर्वात मुख्य म्हणजे क्रॅम्प यायची भीती असते थंडीच्या दिवसात. त्यामुळे अचानक हेवी व्यायाम करू नका. 3 ते 4 सेट जाऊ द्या. 2 सेटमधला गॅप असतो तो पण थोडासा वाढवा, कारण म्हटलं तसं थंडीच्या दिवसात बॉडी वॉर्म व्हायला वेळ लागतो, लचकसुद्धा बनू शकते आणि त्रास होऊ शकतो. त्याशिवाय जिममध्ये गेल्या गेल्या कुठची अशी मुवमेंट करू नका ज्याच्याने त्रास होईल, कारण स्नायू लवचिक नसतात. थंडीच्या दिवसात वेळ लागतो, खूप त्रास होऊ शकतो, इंजुरी वाढू शकते. उदाहरणार्थ हेवी डेडलिफ्टने सुरू करणं, पुलअप्स खूप साऱ्या मारणं, काही अशा बॉडी मुवमेंट ज्याची तुम्हाला सवय नाही, नवीन व्यायाम प्रकार तुम्ही करत असाल तर ते हळूहळू वाढवा. थंडीच्या दिवसात खरं तर बॉडी खूप चांगली व्हायला मदत होते. काही आपण त्याचे नियम जर पाळले तर खूप छान व्यायाम होऊ शकतो.